टू माय चॅनल. आज आपण इथे एका कोशिंबिरीची रेसिपी बघत आहोत. पपनीस. श्रावण, भाद्रपद आणि पुढे येणाऱ्या पितृ पंधरवड्यामध्ये आपल्याला मार्केटमध्ये बऱ्याच फळवाल्यांकडे पपनीस विकताना दिसतात. पपनीस हे लिंबाच्या वर्गामध्ये येतं आणि ते चवीला थोडं तुरट आणि गोड असतं, त्यामुळे त्याची आपण कोशिंबीर चांगली करू शकतो. चला तर बघूया ती कोशिंबीर कशी करायची आहे. आज इथे आपण एक क्विक आणि शॉर्ट असं हे जे पपनीस आहे याचं सलाड बघणार आहोत. मुलांना पपनीस शक्यतो खायला आवडत नाही. थोडं मी काळं मीठ आणि हे मी साखर घेतलेली आहे जी शुगर फ्री आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतीही घेऊ शकता. नॉर्मल शुगर हे घालू शकता याच्यात. पपनीसला मी व्यवस्थित खोलून घेतलेलं आहे आणि त्याच्यात आतमध्ये जे पांढरे पांढरे कण असतात असे किंवा सीड्स असतात ते आपण काढून टाकायचे. त्यामुळे खाताना पपनीस हे कडवट लागतं. यात मी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हिरवी मिरची एक घेतली आहे छोटीशी. माझं प्रमाण खूप कमी आहे त्यामुळे मी कमी घेतलंय सगळं. पपनीस आहे ते बऱ्यापैकी आंबट आहे त्यामुळे मी त्याच्यामध्ये लिंबाचा रस वगैरे घालणार नाही. पण तुम्ही हवा असल्यास पपनीस खूप छान गोड असेल तर लिंबाचा रस घालू शकता. मी इथे अगदी पाव टीस्पून भाजलेल्या जिऱ्याची पूड घालते आणि आपली कोशिंबीर तयार झालेली आहे. वरून मस्त आपण ओलं खोबरं पेरायचंय कोशिंबिरीमध्ये आणि आपली कोशिंबीर खाण्यासाठी तयार आहे.